नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, MPSC मार्फत एक अतिशय महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी पब्लिश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा एकूण 132 ज्या जागा आहेत त्या 132 जागा भरल्या जाणार आहेत आणि या जागा कोणत्या पदासाठी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणतं आवश्यक आहे, त्याचबरोबर अनुभवाची आवश्यकता आहे का नाही, याच्यासाठी परीक्षा असणार आहे का डायरेक्ट तुमचं सिलेक्शन इंटरव्ह्यू मधून होणार आहे, या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या GSIT सोल्युशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येणार आहे। तर बघा याच्यामध्ये जागा कोणत्या भरायच्या आहेत, मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट ब ची तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा ही जी पोस्ट आहे ही पोस्ट भरली जाणार आहे। पोस्ट बघा कोणती आहे, गट ब तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या संवर्गातून एकूण 132 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता 132 जागांचं कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने वर्गीकरण देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला इथं मी चार्ट मध्ये दाखवलेलं आहे। तर बघा आपण ज्या कास्ट कॅटेगरी मधून येता त्या कास्ट कॅटेगरीला किती या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत ते पाहायचं आहे आणि त्यानुसार आपण काय करायचं आहे, अर्ज जो आहे तो अर्ज आपला भरायचा आहे। आलं का लक्षात? एकूण 132 जागांचं तुम्हाला इथं बायफर्गेशन देण्यात आलेलं आहे की कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने असणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अर्ज कधीपासून करायचे आहेत, तर अर्ज आपल्याला मित्रांनो 25 सप्टेंबर 2025 पासून या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहे आणि ऑनलाइन ॲप्लिकेशन करत असतानाची शेवटची तारीख लक्षात घ्या, 15 ऑक्टोबर 2025 याची शेवटची तारीख असणार आहे। त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो चलनाद्वारे जर पेमेंट भरणार असाल तर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण चलनाद्वारे या ठिकाणी पेमेंट करू शकतो। मित्रांनो शक्यतो ऑनलाइन पेमेंट करायचं आहे, ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेलाच ऑनलाइन पेमेंट देखील करून घ्यायचं आहे। आता इथं काय कास्ट कॅटेगरी किंवा आरक्षणानुसार कशा पद्धतीने तुम्हाला तिथं सूट असणार आहे या गोष्टी दिलेल्या आहेत, या रेग्युलर गोष्टी आहेत, या मित्रांनो मी तुम्हाला सांगणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की याची वेतन श्रेणी काय असणार आहे। वेतन श्रेणी बघा S17चा पे बँड आहे 47,600 ते 1,51,100 रुपये इतकं तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे किंवा वेतन असणार आहे। आता आपल्याला वयोमर्यादा बघायच्या आहेत, वयोमर्यादेचा तक्ता तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेला आहे। आपण ज्या कास्ट कॅटेगरीनुसार येतो त्यानुसार इथं वयोमर्यादा देण्यात आलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये देखील सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता आपल्याला काय लागणार आहे, या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर शैक्षणिक पात्रता पाहणं अतिशय गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील झालेला असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेकंड क्लासने उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे। 8 नीट लक्षात घ्या, शैक्षणिक क्वालिफिकेशन काय पाहिजे, डिप्लोमा असला तरी चालणार आहे, तो कुठला इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीतील डिप्लोमा चालणार आहे। त्याचबरोबर तुम्ही सेकंड क्लासनं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, अन्यथा अप्लाय करू शकत नाही। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं इथं अनुभव मागितलेला आहे आणि जर तुमचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमावाल्यांना 6 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स तिथं चालणार नाही। डिग्री असेल तर 2 वर्षापेक्षा अधिक पाहिजे आणि डिप्लोमा असेल तर 6 वर्षापेक्षा अधिक तुम्हाला तिथं एक्सपिरियन्सची आवश्यकता आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। मित्रांनो या अटी दिल्यामुळे बरेच विद्यार्थी याच्यामधून ड्रॉप होतात, त्यामुळे इथं सिलेक्शनची जी संधी आहे ती चांगली असते। जर तुमच्याकडे डिग्री करून तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, टीचिंग मधला असू द्या किंवा टेक्नॉलॉजी मधला किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मधला, तर तुम्ही या ठिकाणी निश्चित
अर्ज करू शकता। आणि जर समजा तुमचा डिप्लोमा असेल आणि डिप्लोमामध्ये तुम्हाला 6 वर्षापेक्षा अधिक तुमचा अनुभव असेल शिक्षण क्षेत्रातील, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हता व अनुभव करण्याचा दिनांक जे आहेत त्या दिनांक जाहिरातीत जे काही प्रसिद्ध केलेले आहे त्या तारखेच्या पर्यंत तुमचा अनुभव, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट असणं आवश्यक आहे, हे इथं मित्रांनो लक्षात घ्या। बघा अजून महत्त्वाचं काय दिलेलं आहे, अनुभव तुम्ही ज्या वेळेला तिथं नमूद करता अर्जामध्ये त्यावेळेला तुमचा अनुभव किंवा तुमचं नेचर ऑफ जॉब काय आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करणं अतिशय आवश्यक आहे। आता इथं तुम्हाला तुमच्या कर्तव्य जबाबदाऱ्या काय असणार आहेत ते तुम्हाला ही mpsc.gov ही अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत। आता या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा, प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवारास मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही। बघा इथं टेंटेटिव्ह तर काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट तुमची मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीमधून तुमचं सिलेक्शन होणार आहे। परंतु पुढचा एक इथं मुद्दा दिलेला आहे तो पाहूया काय आहे, जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारावर अथवा चाळणी परीक्षाद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येणार आहे। आता हा मुद्दा काय म्हणतो आहे आपल्याला, तर जर समजा अर्जांची संख्या जास्त असेल आणि त्यांना मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर त्या ठिकाणी तुमची काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे आणि त्या लेखी परीक्षेमधून नंतर मुलाखतीला कोणाला बोलवायचं कोणाला बोलवायचं नाही हे ठरवलं जाणार आहे। जर अर्जांची संख्या कमी आली तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी देखील बोलवलं जाऊ शकतं। आलं का लक्षात? चला आता बघा पुढचा मुद्दा, चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता किंवा अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही। जरी परीक्षा घेतली तरी तुमचा अनुभव वगैरे कमी केला जाणार नाही। चाळणी परीक्षा घेतले असल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीत तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू राहील। बघा परीक्षा जर घेतली तर तिथं तुम्हाला काही पर्सेंटेज दिलेला आहे, त्या पर्सेंटेज पेक्षा अधिक मार्क असतील तुम्हाला तर तिथं इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे, अन्यथा बोलवलं जाणार नाही। चाळणी परीक्षा, अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावरती त्या वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील असं म्हणण्यात आलेलं आहे। चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तरच चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे, हे इथं लक्षात घ्या। आणि मुलाखतीमध्ये किमान 41% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच शिफारसीचा विचार केला जाणार आहे। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही तिथं मुलाखत देणार आहे त्यावेळेला मुलाखतीमध्ये तुम्हाला 41% पेक्षा जास्त गुण मिळाले तरच तुम्हाला तिथं शिफारस तुमची केली जाणार आहे। प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया मागणीनुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र, माध्यमिक शाळा किंवा केंद्र किंवा प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट ब तांत्रिक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, कौशल्य रोजगार, औद्योगिक व नाविन्यता विभाग, सेवा प्रवेश नियम 2023 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावली कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येणार आहे। जशी तुमच्या मागणी असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथं पोस्ट मिळणार आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या। बघा आपल्याला इथं अर्ज सादर करत असताना आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि इथं महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत त्यांची साईज देखील दिलेली आहे। त्या साईज मध्ये ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये काय करायचे आहे तिथं अपलोड करायचे आहेत। त्यामुळे मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला जी काही डॉक्युमेंटची लिस्ट दिसत आहे त्या सर्व लिस्टमधील डॉक्युमेंट आपण स्कॅन करून ही जी काही साईज दिलेली आहे या साईजमध्ये ठेवायच्या आहेत। म्हणजे आपल्याला ज्यावेळेला आपण ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला आपली गडबड होणार नाही किंवा आपला अर्ज भरण्याचा अपुरा राहणार नाही।
तर मित्रांनो, ही जी काही परीक्षा असते या परीक्षेची तयारी आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला मित्रांनो विसरू नका। अर्ज करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे। ॲप्लिकेशन फी बघा किती आहे, राखीव किंवा खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये एवढी परीक्षा फी असणार आहे। आता ही परीक्षा फी नॉन रिफंडेबल असणार आहे। परीक्षा फी मित्रांनो आपल्याला ऑनलाईन किंवा बँकेतील ऑफलाईन चलनच्या माध्यमातून भरता येणार आहे, परंतु शक्यतो आपण ऑनलाईनच परीक्षा फी भरायची आहे, कारण चलन काढण्यासाठी बराच वेळ वाया जातो। तो वेळ वाया न घालवता आपण ऑनलाईन पद्धतीने काय करायचंय मित्रांनो, पेमेंट करायचं आहे। आणि याबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन 100% करण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।